आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलूच्या उपोषणास मानवत येथील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा. सेलू येथे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी दिनांक 4 जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आमरण उपोषणास बसले आहे. त्यांच्या आमरण उपोषणास मानवत येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज दिनांक 8 जुलै सोमवार रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे. सदरील मागण्या मान्य न केल्यास मानवत शहरात हे आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. त्यात प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहे. मुस्लिम समाजाला सर्वोच्च क्षेत्रामध्ये 10% आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतिमरित्या जुलै 2014 मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने आदेशद्वारे मुस्लिम समाजाला दिलेल्या 5% आरक्षणाची शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे. महाज्योती, सारथी, बार्टीच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्ताई संस्थेची स्थापना करण्यात यावी. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीमध्ये 5% सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करावी. मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्याक सरकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू धर्म मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सचर समिती, महमूदुर रहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशी अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर असद खान, मुसा कुरेशी, शेख रहमत, नजीर वेटेकर, मुकद्दर खान, वाजिद शेख, मोहसिन अन्सारी, महबूब मंसूरी, खयूम सहारा, सैयद सईद, शेख जुबेर, सैयद समीर, शेख सईद, इलियास पठाण, वसीम कुरेशी, रेहान भडके, सुलतान मंसूरीसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. तहसील कार्यालय अंतर्गत CSC सेंटरच्या गंगाखेडमधला प्रतिसाद. महाराष्ट्र शासन अंतर्गत गंगाखेड तहसील कार्यालयातील नागरिकांना पाहिजे असलेले वेगवेगळे प्रमाणपत्र करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व CSC सेंटर चालक अल्पशा मानधनावर सेवा देत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाईचा निर्देशांक लक्षात घेता वाढीव कमिशन देण्यासाठी आदेशित करावे. या मागणीचे निवेदन आज दिनांक 8 जुलै सोमवार रोजी गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. आपले सरकार केंद्र व CSC सेंटर गेल्या 2022 ते 2024 पर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणतेही कमिशन वाढ केलेली नाही. आजपर्यंत सर्व सुविधा केंद्र तणपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना अंमलात आणली असता CSC चालकांना वगळून लिंक ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली नाही व आम्हा सर्व सुविधा केंद्रांना योग्य प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. म्हणजेच आमच्या सर्व सुविधा केंद्रांना वगळून शासनाने लाडकी बहीण योजना CSC सेंटरला वगळून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आमच्या पोट पाण्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्याचबरोबर आजपर्यंत शासनाच्या विविध योजनांमध्ये आम्ही कर्जमाफी, दुष्काळाच्या अनुदान, KYC, आयुष्यमान कार्ड, श्रम कार्ड, पीक विमा इत्यादी सेवा देऊनही मानधन आजपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आमच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता खालील मागण्या प्राधान्य देऊन आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या. तसेच CSC व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना त्यांच्या खात्यावर प्रति महिना योग्य मानधन देण्यात यावा. सन 2011 पासून मानधनात वाढ करण्यात यावी. लाडकी बहीण योजना अंतर्गत शासन निर्णयामध्ये CSC सेंटरला वगळण्यात आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा समावेश करण्यात यावा. पीक विमाबाबत उर्वरित मोबदला देण्यात यावा. कर्ज माफून होऊन 3 वर्ष झाले तरी KYCचा लाभांश मिळाले नाही, त्यामुळे त्वरित जमा करण्यात यावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे शिष्यामार्फत भरण्यात आलेली KYC मानधन लवकर जमा करण्यात यावे. या मागण्यासाठी निवेदनावर शासनाचा निषेध करत दिवसभर CSC व झेरॉक्स सेंटरच्या वतीने दुकाने बंद करण्यात आली. अचानक CSC धारकांनी बंद पुकारलेल्यामुळे ग्रामीण भागातील येणारे नागरिक यांना लाडकी बहीण योजना व इतर कागदपत्रे काढण्यासाठी परेशानीला सामोरे जावे लागले. शाळा हे समाज परिवर्तनाचे केंद्र. प्राचार्य लक्ष्मण बकरे यांचे प्रतिपादन. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर सुसंस्कारित नागरिक घडविण्याची जबाबदारी असते. शाळा हा समाजाचा आरसा आहे. खऱ्या अर्थाने शाळा हे समाज परिवर्तनाचे केंद्र आहे, असे प्रतिपादन प्राचार्य लक्ष्मण बकरे यांनी आज दिनांक 8 जुलै सोमवार रोजी जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील
महात्मा फुले विद्यालयात आयोजित 42व्या विद्यालय स्थापना दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते। यावेळी विद्यालयाचे संस्थापक सचिव राम राऊत व काशी राऊत यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे हे होते। बापूराव सोनवणे, प्राध्यापक रामराव कटारे, विलास कोल्हाड, लक्ष्मण शिंदे, उमेश सावडकर, प्रभाकर कुटे, कृष्णा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणाऱ्या श्रीजा देशमुख व प्रतीक्षा पारटकर यांचा सत्कार करण्यात आला। पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रहार पक्षाकडून वैद्यकीय तपासणी व प्रथमोपचार। आषाढी वारीसाठी हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथील देवमाय संस्थांच्या वारीतील वारकऱ्यांचा मुक्काम खानापूर फाटा येथे असतो। मुक्कामात असलेल्या वारकऱ्यांची मुक्कामाची व जेवणाची सोय या भागातील नागरिकांच्या वतीने दरवर्षी केली जाते। खानापूर फाटा येथील आनंद प्राथमिक शाळेत मुक्कामी असलेल्या 100च्या वर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व त्यांच्यावर प्रथमोपचार पराशक्ती पक्ष परभणीच्या वतीने करण्यात आले। मागील 2 वर्षापासून पराशक्ती पक्ष परभणी या वारीतील वारकऱ्यांची आरोग्य सेवा करीत आहे। यावेळी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची निःशुल्क आरोग्य तपासणी करून त्यांना औषध देण्यात आली। यासाठी परभणी शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नोडल ऑफिसर डॉक्टर रोहिणी व्यंकटेश घोरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृण्मयी मोरे व डॉक्टर प्रणिता जुगटे, डॉक्टर शिरोतली मुंजे, डॉक्टर सचिन ढगे, प्रियंका टाकरसे, मंजुषा डांबरे, वर्षा श्रीमंगले, प्रकाश तपासे, रघुनाथ गायकवाड, अंकिता गुंधव, गणेश सौलक, मीर फजल अली, नरेंद्र जगताप, देवीदास धापसेसह आदींनी आरोग्य सेवा पुरवली। पराशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोदने, शहर प्रमुख अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, बालाजी मगर, अनिल जाधव, विष्णू घोडके, श्रीधर वालेकर, रामभाऊ गिरी, वैभव पवार, निलेश शेळके, विष्णू लहाने, ज्ञानेश्वर गिरी, रामा गरुडसह आदींनी आरोग्य सेवेत सहभाग नोंदवला। CSC व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या मागण्या पूर्ण करा। CSC व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या विविध मागण्यासाठी दिनांक 8 जुलै सोमवार रोजी जिंतूर येथील केंद्र चालकांच्या वतीने जिंतूर तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। CSC व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दरमहा 20,000 रुपये मानधन देण्यात यावे। सन 2011 पासून ते आजपर्यंत मिळणारे शेअरमध्ये वाढ केली नसून ती शासनाने वाढ करून देण्यात यावी। लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयामध्ये CSC व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना देण्यात येणारा मोबदलाबाबत कुठेही उल्लेख केला नाही व त्याचे योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे व त्याची वेब लिंक उपलब्ध करून देण्यात यावी व सर्वांसाठी खुली करण्यात यावी। याच्या विविध मागण्यासाठी जिंतूर येथील CSC केंद्र चालकाकडून तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर CSC व आपले सरकार सेवा केंद्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत।